आता आपल्याला जो पॉईंट डिस्कस करायचा आहे तो पॉईंट म्हणजे रिप्रोडक्शन. आता त्या रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला काय पाहायचं लक्षात घ्या. जर आपण या रिप्रोडक्शनचा विचार केला तर आपण यापूर्वी डिफरंट टाईपच्या लाईफ प्रोसेस पाहिल्या की ज्या लाईफ प्रोसेसमध्ये आपण पाहत होतो की आपल्याकडे व्हॉलंटरी ऍक्शन आहे, इव्हन आपल्याकडे इनव्हॉलंटरी ऍक्शन आहे. आपण या ऍक्शन प्रमाणे त्यांच्या बॉडीमध्ये होणारे आपण चेंजेस पाहिले. मग आता लक्षात घ्या, जर आपण हे चेंजेस पाहिले तर हे चेंजेस आपल्या बॉडीमध्ये वर्किंग असतात. तर ज्यावेळेस आपल्या ह्युमन बॉडीमध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्ह प्रोसेस आपण पाहतो, त्या ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणजेच आपल्या ह्युमन बॉडीमध्ये चालणारी लाईफ प्रोसेस. मला लक्षात घ्या, त्यातली सगळ्यात महत्वाची लाईफ प्रोसेस म्हणजे रिप्रोडक्शन. सो आता एक्झॅक्टली आपल्या या पोर्शन मध्ये काय पाहायचंय, या चॅप्टर मध्ये काय पाहायचंय की रिप्रोडक्शन एक्झॅक्टली आहे काय, ही पूर्ण प्रोसेस कशी फॉलो होते, आणि देन आयोगाचे यावरती आलेले पीओक्यू कसे आहेत त्यात आपल्याला सगळं डिस्कस करायचंय. मात्र लक्षात घ्या, जर आपण या रिप्रोडक्शनचा विचार केला तर रिप्रोडक्शन काय आहे, द फॉर्मेशन ऑफ यंग लाईफ. जर आपण एक नवीन लाईफ बनवत असेल तर याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. आणि जर आपण ह्या रिप्रोडक्शन साठी नवीन लाईफ क्रिएट करत असेल तर क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे नंबर ऑफ मेथड असतात की ज्यामध्ये आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहतो किंवा आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार करतो. जर आपण असेक्सुअल किंवा सेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर यांच्या बेसिसवरती आपल्याला या ठिकाणी एक्झॅक्टली दोन टाईप्स पाहायला मिळतात. मात्र लक्षात घ्या, आपल्याला इथे काय काय पाहायचंय. जर आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला किंवा आपण जर असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर आपल्याला एक्झॅक्टली पाहायचंय की सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत. मात्र लक्षात घ्या, जर आपण हा पूर्ण चॅप्टर पाहिला तर एकदम सोपा असणार आहे, ज्यामध्ये आपण एकदम कम्प्लिटली पाहणार आहोत की रिप्रोडक्शन काय गरजेचं असतं. तर लक्षात घ्या, सिंपल आहे. जर आपण ही पूर्ण बायोडायव्हर्सिटी पाहिली, त्या बायोडायव्हर्सिटी मध्ये नंबर ऑफ अॅनिमल्स आहेत, नंबर ऑफ प्लांट्स आहेत. जर नंबर ऑफ अॅनिमल आणि नंबर ऑफ प्लांट्स असेल तर प्रत्येक अॅनिमल किंवा प्रत्येक प्लांट स्वतःची एक इंडिव्हिज्युअल लाईफ तयार करतो. जर तो स्वतःची एक इंडिव्हिज्युअल लाईफ तयार करत असेल तर या इंडिव्हिज्युअल लाईफ फॉर्मेशन साठी तो स्वतःची पॉप्युलेशन वाढवतो. मग लक्षात घ्या, जर त्यांना स्वतःचं पॉप्युलेशन वाढवायचं असेल तर काय गरजेचं आहे, रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्शन हा आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा मेजर फंक्शन आहे. आणि जर आपण ह्या मेजर फंक्शनचा विचार केला तर यांचा आपल्याला फूड चेन मध्ये किंवा एन्व्हायरमेंट मध्ये एक मोठा रोल पाहायला मिळतो. मग आता एन्व्हायरमेंट मध्ये रोल काय पाहायला मिळतो तर फार सिंपल आहे. जर आपण फूड चेनचा विचार केला तर फूड चेन मध्ये आपण प्रत्येक अॅनिमल दुसऱ्या अॅनिमलवरती डिपेंड पाहतो. जर प्रत्येक अॅनिमल दुसऱ्या अॅनिमलवरती किंवा दुसऱ्या सजीवांवरती डिपेंड असेल त्या सजीवांचं फॉर्मेशनसाठी आपलं काय महत्वाचं राहील तर आपल्याकडे असणारं रिप्रोडक्शन. मग लक्षात घ्या, जर आपण हे पूर्ण रिप्रोडक्शनचा विचार केला तर रिप्रोडक्शनला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. मात्र ते दोन पार्ट कोणते, तर आपण हे रिप्रोडक्शन पाहिलं तर रिप्रोडक्शनला डिवाइड करण्यासाठी आपण सगळ्यात फर्स्ट मेथड पाहतो असेक्सुअल रिप्रोडक्शन, की ज्यांना आपण अलैंगिक प्रजनन म्हणतो. देन आपण दुसरा प्रकार घेणार आहे, आपल्याकडे असणारा सेक्सुअल रिप्रोडक्शन, की ज्यांना आपण लैंगिक प्रजनन म्हणतो. मात्र लक्षात घ्या, जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन या दोन्ही प्रोडक्शनचा विचार केला तर असेक्सुअल रिप्रोडक्शन हे आपल्याकडे कोणत्याही पॅरेंट शिवाय होतं. आता कोणत्याही पॅरेंट म्हणजे काय लक्षात घ्या, जर आपण दोघांचाही विचार केला सिंपल आहे. जर आपण पूर्ण सेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिलं तर तयार होणारे जनरेशन डिफरंट पाहायला मिळतात. आणि हेच जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिलं तर तयार होणारे जनरेशन सिमिलर पाहायला मिळतात. मग हे असं कशामुळे तर लक्षात घ्या, याला मेन रिझन असतं आपल्याकडे होणारं सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे पेशींचं विभाजन. आता सिंपल आहे, जर आपण सेल डिव्हिजनचा विचार केला, प्रत्येक अॅनिमल तयार होताना किंवा प्रत्येक प्लांट तयार होताना हा पेशींच्या विभाजनापासून तयार होतो. जर तो पेशींच्या विभाजनापासून तयार होत असेल तर आपल्याला त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली नवीन लाईफचं फॉर्मेशन पाहायला मिळतं. मात्र लक्षात घ्या, जर आपण नवीन लाईफचं फॉर्मेशन पाहत असेल तर सेल डिव्हिजनचे पण दोन टाइप्स पाहायला मिळतात. एक टाइप आहे मायटॉसिस, की ज्यामध्ये तयार होणाऱ्या सेल त्या नेहमी पॅरेंट सारख्या असतात, की ज्यांना आपण आयडेंटिकल सेल म्हणतो. आणि दुसरा प्रकार पाहायला मिळतो मिओसिस, की ज्यामध्ये तयार होणाऱ्या नवीन ज्या सेल आहेत त्या तयार होणाऱ्या ज्या नवीन पेशी आहेत या पॅरेंटल सेलपेक्षा डिफरंट असतात. मग लक्षात घ्या, जर आपण मायटोसिसचा विचार केला तर तयार होणाऱ्या सेल सेम होत्या. जर आपण मिओसिसचा विचार केला तर तयार होणाऱ्या सेल डिफरंट होत्या. मग जर तयार होणाऱ्या सेल सेम किंवा डिफरंट असेल तर यांच्यानुसार आपल्याला असेक्सुअल आणि सेक्सुअल मध्ये फॉर्मेशन पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या, जर मी असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर इथे तयार होणारं जे नवीन जनरेशन आहे ते त्यांच्या पॅरेंटला आयडेंटिकल म्हणजे सेम असतं. जर तयार होणारं जनरेशन त्यांच्या पॅरेंटला आयडेंटिकल किंवा सेम असेल देन यांच्यामध्ये परफॉर्म होतं मायटोसिस. आता ह्या गोष्टी लक्षात राहू द्या बरं का.
एक्झामसाठी फार महत्वाचे राहणार आहे. एक गोष्ट तुम्हाला समजली की मायटॉसिस काय प्रकार आहे. मायटॉसिस म्हणजे पेशींचं असं विभाजन आहे की ज्यामध्ये तयार होणाऱ्या नवीन पेशी ह्या त्यांच्या पॅरेंटल पेशींना समान असतात, की त्यांच्यासारख्याच दिसतात. आणि जर ह्या त्यासारख्याच दिसत असतील तर ह्या आपण कशामध्ये पाहतो, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये. पण जर आपण आपला विचार केला किंवा आपण जर पूर्ण ह्युमनचा विचार केला, इव्हन आपण आपल्या बहीण भावांचा पण विचार केला, तर यांच्यामध्ये पॅरेंट सेम असतात. पण जरी पॅरेंट सेम असेल तरी पण आपल्याला फरक पाहायला मिळतो, की जे नवीन जनरेशन आहे त्यांच्यामध्ये बदल पाहायला मिळतो. मग जर बदल पाहायला मिळत असेल तर याचं कारण असतं मिओसिस. मग लक्षात घ्या, मिओसिस आपण पाहतो सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये, मायटॉसिस आपण पाहतो असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये. जर आपण दोनही रिप्रोडक्शनचा विचार केला तर ह्या दोनही रिप्रोडक्शन मध्ये आपण जी काही लाईफ पाहतो त्या लाईफ मध्ये होणारं जे काही फॉर्मेशन आहे ते टोटल फॉर्मेशन आपण कोणत्या बेसिसवरती पाहतो, तर डिव्हिजनच्या बेसिसवरती. सो हे तुम्ही माझ्यासोबत लिहित चला, एकदम महत्वाचे पॉईंट आहे आणि आयोगाने यावरती प्रश्न विचारलेले आहेत. मग लक्षात घ्या, मायटॉसिस मध्ये आपण पाहतो की आपल्याकडे जर पॅरेंटल सेल डिप्लॉइड असेल, डिप्लॉइडला आपण 2n म्हणतो, तर डिप्लॉइडचं फॉर्मेशन आपण कशामध्ये पाहतो, डिप्लॉइड मध्ये पाहतो. हेच जर आपण मिओसिस मध्ये गेलो तर मिओसिस मध्ये आपल्याकडे जर पॅरेंटल सेल डिप्लॉइड असेल तर डिप्लॉइडचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतो, हॅप्लॉइड सेल मध्ये करतो. सो लक्षात घ्या, सो डिप्लॉइड टू डिप्लॉइड इट इज अ पार्ट ऑफ मायटॉसिस आणि डिप्लॉइडचा हॅप्लॉइड हा पार्ट कोणाचा झाला, मिओसिसचा. आणि ज्यावेळेस आपण मायटॉसिस टू मिओसिस हे कन्व्हर्जन करतो, हे कन्व्हर्जन आपल्याला देतं की आपल्याकडे असणारी मेथड ही असेक्सुअल आहे की सेक्सुअल आहे. मग जर आता आपण ह्या पूर्ण मेथडचा विचार केला तर या मेथडमध्ये आपल्याला जे काही चेंजेस पाहायला मिळतात ते चेंजेस पूर्णपणे या दोघांवरती डिपेंड असतात. आता या दोघांवरती डिपेंड असेल तर आपण इथे नंबर ऑफ जनरेशन पाहू शकतो. मग लक्षात घ्या, जर सेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिलं तर हे टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे की ज्यामध्ये आपण भरपूर मोठा टाइम पाहतो. आणि हेच जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर एक रॅपिडली होणारी प्रोसेस आहे. मग लक्षात घ्या, हे असं कशामुळे होतं, कारण इथे आपल्याला दोन पॅरेंट पाहायला मिळत नाही. जर आपण असेक्सुअलचा विचार केला किंवा जर आपण सेक्सुअलचा विचार केला, दोघांमध्ये फरक काय लक्षात घ्या. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला एकच पॅरेंट पाहायला मिळतो. लक्षात घ्या, इथे एक सिंगल पॅरेंट आहे की ज्या पॅरेंटला आपण मेल पॅरेंट किंवा फिमेल पॅरेंट असं आयडेंटिफाय नाही करू शकत. पण हेच जर आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन कडे गेलो तर इथे दोन पॅरेंट आहे की ज्या दोन पॅरेंट मध्ये आपण एक पॅरेंट मेल अँड सेकंड पॅरेंट आपण फिमेलचं फॉर्मेशन पाहतो. आता लक्षात घ्या, दोघांमध्ये फरक काय आहे की या ठिकाणी हार्मोनची डेव्हलपमेंट होऊन मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट तयार होतात. लक्षात घ्या, या ठिकाणी हार्मोनची डेव्हलपमेंट होऊन आपण काय डेव्हलपमेंट पाहतो, मेल गॅमेट डेव्हलपमेंट पाहतो. त्याचबरोबर आपण या ठिकाणी फिमेल गॅमेटचं डेव्हलपमेंट पाहतो. जर दोनही गॅमेटचं प्रॉपर डेव्हलपमेंट होत असेल त्या दोनही गॅमेटच्या फॉर्मेशन पासून, लक्षात घ्या, ह्या दोनही गॅमेटच्या फॉर्मेशन पासून त्या दोनही गॅमेटचं आपण जर फ्युजन पाहिलं तर या फ्युजन पासून आपल्याला पाहायला मिळतं नवीन लाईफ. त्याला आपण पुढे जाऊन झायगोट फॉर्मेशन म्हणतो किंवा इम्ब्रिओ फॉर्मेशन म्हणतो. आणि या झायगोट फॉर्मेशनच कन्व्हर्जन पुन्हा इम्ब्रिओ फॉर्मेशन मध्ये, त्या इम्ब्रिओ फॉर्मेशनच कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये होतं, तर नवीन लाईफ मध्ये. आणि जर नवीन लाईफ मध्ये फॉर्मेशन होत असेल तर ही टोटल मेथड झाली सेक्सुअल रिप्रोडक्शन. लक्षात घ्या, ही मेथड कोणती झाली आपल्याकडे, सेक्सुअल रिप्रोडक्शन, की ज्यामध्ये आपण दोन पॅरेंट पाहिले. पण हे सगळं होण्यासाठी आपल्याला महत्वाचा फॅक्टर पाहायला मिळतो मिओसिस. लक्षात घ्या, आता मिओसिस काय करतो, ज्यावेळेस दोनही पॅरेंट मध्ये गॅमेट फॉर्मेशन करायचंय त्या गॅमेट फॉर्मेशन साठी लागणारा पार्ट म्हणजे मिओटिक डिव्हिजन, की जो मिओटिक डिव्हिजन ऍक्च्युअल मध्ये मेल पार्ट अँड फिमेल पार्ट यांच्या बॉडीमध्ये ऍट द एज ऑफ पबर्टी, म्हणजे ज्यावेळेस ते पौगंड अवस्थेमध्ये असतात, या पौगंड अवस्थेमध्ये म्हणजेच मॅच्युरिटी, की आपण फिजिकल मॅच्युरिटी म्हणतो, या फिजिकल मॅच्युरिटीमध्ये आपल्याला हे मिओटिक डिव्हिजन पाहायला मिळतं, की ज्यामध्ये मेल बॉडीमध्ये स्पर्म फॉर्मेशन, की ज्यांना आपण मेल गॅमेट म्हणेल, फिमेल बॉडीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल, की ज्यांनापासून आपण फिमेल गॅमेट फॉर्मेशन पाहतो. आणि ज्यावेळेस हे दोनही गॅमेटचं फॉर्मेशन होतं हे म्हणजे झालं मिओटिक डिव्हिजन. इट इज अ टाइप ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. देन फायनली दोनही गॅमेटचं आपण फ्युजन करतो आणि या फ्युजन पासून आपण काय पाहतो, तर नवीन लाईफचं फॉर्मेशन पाहतो. सो आता लक्षात घ्या, जर आपण हे पूर्ण लाईफचं फॉर्मेशन पाहिलं तर ही झाली आपल्याला एक वेगळी मेथड. पण रिप्रोडक्शनची आपल्याला अशीही मेथड पाहायला मिळते की काही प्राणी असतील की जे युनिसेल्युलर आहेत. जर ते एक पेशी असतील तर त्यांच्याकडे ऑर्गॅन डेव्हलपमेंट नसेल. जर त्यांच्याकडे ऑर्गॅन डेव्हलपमेंट नसेल तर अशा अॅनिमल मध्ये रिप्रोडक्शन कसं होत असेल, तर फार सिंपल आहे, त्यांच्यामध्ये होणारं रिप्रोडक्शन हे वेगवेगळ्या प्रकारे होईल. मग आता वेगवेगळे प्रकार कोणते, एक्झाम्पल बडिंग सारखा प्रकार असेल, स्पोर फॉर्मेशन सारखा प्रकार असेल, फ्रॅगमेंटेशन असेल, की आपण त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार पाहू शकतो. एक्झाम्पल फ्युजन असेल,
इव्हन त्यामध्ये बायनरी फ्युजन असेल, इव्हन त्यामध्ये मल्टिपल फ्युजन असेल. जर आपण हे वेगवेगळे फ्युजन पाहिले तर हे फ्युजन काय झाले, द टाइप्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग लक्षात घ्या, इथे एक पॅरेंट असल्यामुळे आपल्याला इथे डायरेक्टली मायटॉसिस पाहायला मिळतं. जर आपण इथे मायटॉसिस किंवा इथे आपण अमायटॉसिस सुद्धा पाहतो. मग लक्षात घ्या, तर मायटॉसिस आणि अमायटॉसिस जर आपण दोघांचाही विचार केला तर दोघांपासून आपल्याला काय फॉर्मेशन पाहायला मिळतं, नवीन जनरेशन, की जे त्यांच्या पॅरेंटला कसं असतं, सेम किंवा कम्प्लिटली आयडेंटिकल असतं. सो आता हा चॅप्टर जर आपण पूर्ण पाहिला तर चॅप्टर मुळात अवघडच नाहीये. फक्त आपल्याला इथे जी आयोगाची डिमांड आहे ती डिमांड समजून घ्यायची आहे. मात्र लक्षात घ्या, जर आपण इथे आयडेंटिकल जनरेशन बनवत असेल तर याला कारण काय होतं, एकच पॅरेंट. ज्यावेळेस डिफरंट जनरेशन तयार होतं त्याला कारण काय असतं, दोन पॅरेंट. जर आपल्याकडे दोन वेगवेगळे पॅरेंट असतील, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जर आपल्याकडे दोन वेगवेगळे पॅरेंट असतील, त्या दोन वेगवेगळ्या पॅरेंट मध्ये आपण फ्युजन पाहतो. आता दोन वेगवेगळ्या पॅरेंट मध्ये फ्युजन होत असेल तर तयार होणारं जनरेशन बदलतं. त्या तयार होणारं जनरेशन आपण चेंजेबल कंडिशन मध्ये पाहतो. पण हेच जर आपण कोणतंही फ्युजन पाहत नसेल तर अशा वेळेस डायव्हर्सिटी क्रिएट होत नाही. मग लक्षात घ्या, जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण कधीच कोणत्याही प्रकारचं जेनेटिक डायव्हर्सिटी पाहत नाही. पण जर आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट आहे आणि दोन पॅरेंट असल्यामुळे आपल्याला यांच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी पाहायला मिळते. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल मध्ये यांच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी पाहतो, ती जेनेटिक डायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी क्रिएट करते, की ज्याला आपण जैवविविधता म्हणतो. मग लक्षात घ्या, बायोडायव्हर्सिटीसाठी जर सुटेबल रिप्रोडक्शन पाहिलं तर ते कोणतं पाहायला मिळतं, सेक्सुअल रिप्रोडक्शन. पण हे टाइम कन्झ्युमिंग आहे, कारण दोन गॅमेटचं फ्युजन असल्यामुळे हे स्वतःची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी टाइम कन्झ्युमिंग करतात. आणि जर हे टाइम कन्झ्युम करत असेल तर यांच्या टाइम कन्झ्युमिंग मेथड पासून आपल्याला काय पाहायला मिळेल, तर एक्झॅक्टली इथे होणारं सेक्सुअल रिप्रोडक्शन. हे जर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जी काही लाईफ तयार होईल त्यांच्यामध्ये आपण फ्युजन पाहत नाही. त्यामुळे तयार होणारं जनरेशन हे नेहमी त्यांच्या पॅरेंटला सेम किंवा आपण आयडेंटिकल पाहतो. मात्र लक्षात घ्या, तर आपण ह्या असेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर यांचे नंबर ऑफ मेथड्स आहेत. सो त्यातली पहिली मेथड आपण पाहणार आहे फ्युजन. आता हे तुम्हाला सगळं एक्झाम ओरिएंटेड आहे त्यामुळे तुम्हाला हे लक्षातच ठेवावं लागेल. आता आपण ज्या मेथड पाहतोय त्या टोटल मेथड आपण कुणाबद्दल पाहणार आहोत, तर असेक्सुअल रिप्रोडक्शन. सो पहिली मेथड आहे फ्युजन. आता फ्युजन काय असेल, नावातच आहे फ्युजन मीन्स इट इज वन ऑफ द डिव्हिजन. तर आपण एक डिव्हिजनचा प्रकार म्हणूयात. आणि जर आपण हा डिव्हिजनचा प्रकार पाहत असेल तर डिव्हिजनचा प्रकार काय असतो लक्षात घ्या. इमॅजिन करा की माझ्या हातामध्ये एक अमिबा आहे. जर हा माझ्या हातामध्ये अमिबा असेल आणि जर मला वाटलं की याचा मला जर रिप्रोडक्शनचा स्टडी करायचं असेल तर याच्यामध्ये होणारी क्रिया म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन. जर यांच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शनची क्रिया होत असेल तर त्या मेथडने हा पेन काय होईल, दोन भागामध्ये डिवाइड होईल किंवा तीन भागामध्ये डिवाइड होईल किंवा मल्टिपल भागांमध्ये डिवाइड होईल. ज्यावेळेस तो मल्टिपल भागांमध्ये किंवा दोन भागांमध्ये डिवाइड होईल यालाच आपण त्या पेनाचं किंवा त्या अमिबाचं काय म्हणूयात, फ्युजन. मग लक्षात घ्या, फ्युजन म्हणजे थोडक्यात विभाजन. जर आपण कोणत्याही एकपेशीय प्राण्यांचं किंवा एकपेशीय सजीवाचं डिव्हिजन करत असेल आणि जर झालेलं डिव्हिजन पुढे जाऊन नवीन स्वतःची लाईफ बनवत असेल तर या मेथडला म्हणतात फ्युजन मेथड. मग लक्षात घ्या, फ्युजन ही कशाची मेथड आहे, तर असेक्सुअल रिप्रोडक्शनची. एक्झाम्पल, आपल्याकडे हा अमिबा आहे. अमिबाला कोणताही पर्टिक्युलर शेप नसतो. जर अमिबाला कोणताही पर्टिक्युलर शेप नसेल तर हा अमिबा काय करतो, स्वतःच्या बॉडीमध्ये न्यूट्रिएंट रिच कंडिशन तयार करतो. लक्षात घ्या, स्वतःच्या बॉडीमध्ये कोणती कंडिशन तयार करतो, न्यूट्रिएंट रिच कंडिशन. आणि जर आपण यांच्या बॉडीमध्ये न्यूट्रिशनल रिच किंवा न्यूट्रिएंट रिच कंडिशन पाहत असेल तर या कंडिशन पासून आपल्याला हा एक स्ट्रॉंग अमिबा पाहायला मिळतो. मग सिंपल आहे, जर मी म्हटलं की हा पेन खूप स्ट्रॉंग आहे, तुम्ही तोडा, आणि जर तुम्ही याला तोडायला गेलात तर तुम्ही याला दोन भागांमध्ये तोडता. का बरं, स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. पण समजा मी म्हटलं की हा पेन खूप वीक आहे. वीक आहे म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रिशन नाही आणि याला ब्रेक करा, तर आपण काय करू रे, हा एक टोक तोडू, इथून एक तोडू, इथून एक तोडू, इथून एक तोडू. म्हणजेच काय झालं, याच्यामध्ये न्यूट्रिशनचं अमाऊंट कमी असल्यामुळे मल्टिपल पार्ट मध्ये आपण यांना डिवाइड केलं. जर आपण यांना मल्टिपल पार्ट मध्ये डिवाइड करत असेल तर यावरून एक पार्ट समजला की न्यूट्रिशनल कमी असल्यामुळे आपल्याला यांचे मल्टिपल पार्ट मध्ये डिव्हिजन पाहायला मिळतं. हेच जर यांच्याकडे न्यूट्रिशन स्ट्रॉंग असेल तर यांचं डिव्हिजन दोन भागामध्ये पाहायला मिळतं. यावरूनच आपल्याला फ्युजनचे दोन प्रकार पाहायला मिळतात. मग लक्षात घ्या, पहिला फ्युजनचा प्रकार आहे बायनरी फ्युजन, दुसरा फ्युजनचा प्रकार आहे मल्टिपल फ्युजन.
बायनरी फ्युजन म्हणजे काय? दोन भागांमध्ये होणारं डिव्हिजन. मल्टिपल फ्युजन म्हणजे काय? दोन पेक्षा जास्त भागांमध्ये होणारं डिव्हिजन. तर आपण या डिव्हिजन मध्ये व्हेरिएशन पाहत असेल तर सिंपल आहे. हा अमिबा जर न्यूट्रिएंट रिच असेल तर याचे आपण दोन भागामध्ये डिव्हिजन करतो आणि दोन भागांमध्ये होणारं डिव्हिजन पुढे जाऊन स्वतःचे दोन नवीन अमिबा बनवतो. मग लक्षात घ्या, जर आपण अमिबाचं डिव्हिजन पाहत असेल तर या अमिबापासून आता यांचं पॅरेंटल जनरेशन राहिलं का? नाही. हा जो अमिबा आहे हाच पुढे जाऊन दोन भागांमध्ये डिवाइड झाला आणि हाच पुढे जाऊन जर दोन भागांमध्ये डिवाइड होत असेल तर हे दोन भाग म्हणजे काय झाले? यांचे दोन नवीन इंडिव्हिज्युअल लाईफ झाले. आता हे दोन नवीन इंडिव्हिज्युअल लाईफ बनवत असतील तर हे दोन नवीन इंडिव्हिज्युअल लाईफ म्हणजेच काय झालं? तर आपल्याकडे असणारं बायनरी फ्युजन झालं. बट जर आपण मल्टिपल फ्युजनचा विचार केला तर मल्टिपल फ्युजन कधी असेल? मी आताच तुम्हाला सांगितलं, ही कंडिशन होती न्यूट्रिएंट रिच. याच्या अपोजिट जर कंडिशनकडे आपण गेलो तर त्याला आपण म्हणतो लॅक ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे थोडक्यात यांच्याकडे जर न्यूट्रिशनची कमतरता जाणवली किंवा न्यूट्रिशन कमी प्रमाणात येत असेल तर अशा वेळेस हा जो अमिबा आहे हा त्यांच्या सराउंडिंगला, लक्षात घ्या, हा त्यांच्या सराउंडिंगला एक लेअर बनवतो. आणि जर हा त्यांच्या सराउंडिंगला एक लेअर बनवत असेल तर अशा वेळेस आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळते न्यूट्रिएंट लॅक कंडिशन, की ज्या लेअरला आपण म्हणतो फिस्ट कंडिशन. हे लक्षात राहू द्या बरं का. आता ही कंडिशन महत्वाची आहे. फिस्ट कंडिशन म्हणजे काय? ज्या एकपेशीय सजीवाकडे किंवा ज्या अमिबा सारख्या प्राण्यांकडे त्यांना जर स्वतःचं न्यूट्रिएंट कंडिशन नसेल तर अशा वेळेस ते स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांच्या आजूबाजूला एक कव्हरिंग बनवतात. या कव्हरिंगला आपण काय म्हणतात? सिस्ट कंडिशन. आणि या सिस्ट कंडिशनच्या आतमध्ये ते मल्टिपल पार्टमध्ये स्वतःला डिवाइड करतात. जर मल्टिपल पार्टमध्ये स्वतःला डिवाइड करत असेल तर प्रत्येक पार्टमध्ये क्षमता आहे की स्वतःची नवीन लाईफ तयार करणे. मग लक्षात घ्या, जर प्रत्येक भाग स्वतःची नवीन लाईफ बनवत असेल तर आपल्याला या ठिकाणी दोन पेक्षा जास्त अमिबांचं फॉर्मेशन पाहायला भेटेल. आणि जर आपण दोन पेक्षा जास्त अमिबांचं फॉर्मेशन पाहत असेल तर याच पार्टला आपण काय म्हणतोय? मल्टिपल फ्युजन. मग लक्षात घ्या, सो आता आपण काय पाहतोय? असेक्सुअल रिप्रोडक्शनची मेथड, की ज्यामध्ये आपण सगळ्यात फर्स्ट फ्युजन घेतलं. फ्युजन मध्ये आपण दोन प्रकार पाहिले, एक म्हणजे बायनरी फ्युजन, दुसरा म्हणजे मल्टिपल फ्युजन. आणि जर आपण बायनरी फ्युजन मल्टिपल फ्युजनचा विचार केला तर यांच्या बेसिसवरती आपल्याला हा सगळा पार्ट पाहायला मिळतो. देन पुढे आपल्याला दुसरी मेथड पाहायला मिळते, आपल्याकडे असणार बडिंग. आता लक्षात घ्या, बडिंग मेथड काय आहे किंवा बडिंग एक्झॅक्टली आपण कशा प्रकारे वर्क करताना पाहतो. आता बडिंग आपल्याला दोघांमध्ये पाहायचंय. एक बडिंग म्हणजे आपण पाहणार आहे युनिसेक्सुअल मध्ये किंवा आपण पाहूयात आपल्याकडे असणारा युनिसेल्युलर. आता लक्षात घ्या, जर आपण इथे असणारं युनिसेल्युलरचं बडिंग पाहिलं तर युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय सजीवांमध्ये होणारं बडिंग. आणि त्याचबरोबर आपण बडिंग घेऊयात मल्टी सेल्युलर म्हणजे बहुपेशीय प्राण्यांमध्ये असणारं बडिंग. आता बडिंग काय असं लक्षात घ्या, असे प्राणी की ज्या प्राण्यांकडे किंवा असे सजीव की ज्या सजीवांकडे स्वतःचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट नाहीये. जर त्यांच्याकडे स्वतःचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट नसतील ते सगळे प्राणी किंवा हे सगळे सजीव काय करतात? त्यांच्या बॉडीमध्ये असा काहीतरी पार्ट तयार करतात की ज्या पार्ट पासून नवीन लाईफ तयार करता येऊ शकते, की ज्याला आपण बड म्हणतो. मग लक्षात घ्या, एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी ईस्ट पाहिलंय. जर आपण ईस्टचा विचार केला तर ईस्ट कशापासून तयार होतो? फ्रॉम द बडिंग. आता तो बडिंग पासून तयार होत असेल तर ईस्ट काय आहे? युनिसेल्युलर. मग युनिसेल्युलर बडिंगचं एक्झाम्पल काय झालं? ईस्ट. आपण ह्या ईस्टचा वापर कुठे करतो? एक्झाम्पल बेकरी प्रोडक्ट मध्ये करतो. जर आपण ईस्टचा वापर बेकरी प्रोडक्ट मध्ये करत असेल किंवा बेकरी प्रोडक्ट तयार करण्यासाठी करत असेल तर ह्या ईस्ट मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय पाहायला मिळते? लक्षात घ्या, त्या ईस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं बर्ड्स. आणि ज्यावेळेस ह्या ईस्ट मध्ये बर्ड तयार होतात, हा प्रत्येक स्पोर म्हणजे बर्ड आहे. आणि या बर्ड पासून आपण नवीन बर्डचं फॉर्मेशन पाहतो. मग लक्षात घ्या, याच मेथडला म्हणतात बडिंग. म्हणजे थोडक्यात काय, हा जो प्रत्येक सर्कल आहे किंवा प्रत्येक जो स्पोर आहे तो स्वतःची इंडिव्हिज्युअल लाईफ तयार करतो. आणि जर तो स्वतःची इंडिव्हिज्युअल लाईफ तयार करत असेल तर या मेकॅनिझमला आपण काय म्हटलं? बडिंग मेकॅनिझम म्हटलं. हेच जर आपण मल्टी सेल्युलरचा विचार केला तर मल्टी सेल्युलर मध्ये काय पाहायला मिळतं? एक्झाम्पल हायड्रा. आता लक्षात घ्या, जर आपण हायड्राचा विचार केला तर हायड्रामध्ये आपल्याला हे असं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. आता हायड्रा काय आहे? आता भरपूर वेळेस आपल्याला वाटतं की हायड्रा एक प्लांट आहे कारण तो हिरव्या कलरचा आहे. नाही, हायड्रा आपल्याला एक अॅनिमल स्ट्रक्चर मध्ये पाहायला मिळतं. लक्षात घ्या, जर आपण पुढे जाऊन एक चॅप्टर घेणार आहे आपण अॅनिमल क्लासिफिकेशन, जर आपण त्या चॅप्टरचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवते की आपण फायलम निडारिया म्हणजे जो संघ निडारिया आहे त्या फायलम निडारियामध्ये आपण हा हायड्रा पाहतो. जर आपण फायलम निडारियामध्ये आपण जर हा हायड्रा पाहत असेल तर यावरून समजतं की हायड्रा वन ऑफ द अॅनिमल आहे. मग लक्षात घ्या, तर आपण या अॅनिमलचा विचार केला तर या अॅनिमल मध्ये एक्झॅक्टली काय पाहायला मिळतं?
तर यांच्यामध्ये आपल्याला बॉडीमध्ये बर्डचं फॉर्मेशन आपण पाहतो. समजा आपला हा बर्ड आहे, तर आपण या बर्डचा विचार केला, त्या बर्ड मध्ये टोटीपोटेन्सी कॅपॅसिटी असते, म्हणजे एक नवीन लाईफ तयार करण्याची क्षमता असते. जर या बर्ड मध्ये नवीन लाईफ तयार करण्याची क्षमता असेल, देन आफ्टर मॅच्युरेशन हा बर्ड या हायड्रापासून वेगळा होतो. आणि जर बर्ड हायड्रापासून वेगळा झाला तर पुन्हा हा बर्ड आहे असा एक नवीन हायड्रा बनवतो. मग एक्झाम्पल लक्षात घ्या, समजा आता हा बर्ड वेगळा झाला, तर याने पुढे जाऊन पुन्हा एक नवीन हायड्रा बनवला, आणि जर याने पुढे जाऊन पुन्हा एक नवीन हायड्रा बनवला, ते सच मेथड इज कॉल्ड एज बर्डिंग. मग लक्षात घ्या, आता पण आपण दोन मेथड घेतल्या. फर्स्ट मेथड कोणती घेतली, तर आपल्याकडे असणारी फ्युजन मेथड, की ज्या फ्युजन मेथड मध्ये आपण काय पाहिलं, की सगळ्यात फर्स्ट आपल्याकडे असणार रिप्रोडक्शन, हे बायनरी फ्युजन आहे, मल्टिपल फ्युजन आहे. सेकंड आपण काय पाहतोय, आपल्याकडे असणार बडिंग. बडिंग मध्ये पण दोन प्रकार आहेत, एक बडिंग म्हणजे युनिसेल्युलर बडिंग, दुसरा बडिंग म्हणजे काय, मल्टी सेल्युलर बडिंग. युनिसेल्युलर मध्ये आपण काय पाहिलं, एक्झाम्पल ईस्ट आहे, आणि मल्टी सेल्युलर मध्ये आपण एक्झाम्पल काय घेतलं, तर आपण हायड्रा घेतलं. यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. आयोगाने भरपूर वेळा हे पीओक्यू विचारलेले आहेत, आणि जर आपण ह्या पीओक्यूचा स्टडी केला किंवा पीओक्यूचा पार्ट पाहिला, हे सगळे पीओक्यू कव्हर कशामध्ये होतात, तर ह्या डिफरंट टाईपच्या मेथड मध्ये होतात. त्याचबरोबर जर आपण पुढच्या मेथडकडे गेलो, तर पुढची मेथड पाहायला मिळते फ्रॅगमेंटेशन. आता ही मेथड फार महत्वाची आहे. आता लक्षात घ्या, जर आपण फ्रॅगमेंटेशनचा विचार केला, तर आता ऍक्च्युअल मध्ये फ्रॅगमेंटेशन काय आहे हे समजून घ्यावं लागेल. आता लक्षात घ्या, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय असतं. काही असे प्राणी असतात की जे प्राणी स्वतःची बॉडी नंबर ऑफ पार्ट मध्ये डिवाइड करतात, आणि जर ते नंबर ऑफ पार्ट मध्ये डिवाइड करत असेल, तर प्रत्येक डिवाइड केलेल्या पार्ट पासून ते स्वतः पुन्हा नवीन लाईफ तयार करू शकतात. एक्झाम्पल स्पायरोगायरा. लक्षात घ्या, जर तुम्ही स्पायरोगायरा पाहिला, स्पायरोगायरा काय आहे, तर स्पायरोगायरा आपल्याकडे असणारा वन ऑफ द ग्रीन अल्गे आहे. लक्षात घ्या, तो ग्रीन अल्गे आहे, म्हणजे हिरवं शैवाल आहे. जर आपण या स्पायरोगायराचा विचार केला, इमॅजिन करा, समजा हा आपला एक स्पायरोगायरा आहे, तर आपल्या हे स्पायरोगायरा स्ट्रक्चर असेल, तर हा स्पायरोगायरा मधून ब्रेक होतो. आता हा मधून ब्रेक झाला, तर मधून ब्रेक झाल्यावरती आपल्याला यांचे हे असे दोन पार्ट पाहायला मिळतात. लक्षात घ्या, आणि आपण यांचे मधून हे दोन पार्ट तयार करत असेल, तर हे स्पायरोगायराचे काय झाले, फ्रॅगमेंट झाले. लक्षात घ्या, हे स्पायरोगायराचे काय झाले, फ्रॅगमेंट झाले. आणि जर स्पायरोगायरामध्ये हे फ्रॅगमेंट तयार होत असेल, यांना आपण फ्रॅगमेंट म्हणतोय, अजून फ्रॅगमेंटेशन कडे गेलेलो नाही, यांना आपण जस्ट आता फक्त फ्रॅगमेंट म्हणतोय. आणि आपण या फ्रॅगमेंटचा विचार केला, फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे, आणि जर यांचे दोन तुकडे तयार होत असतील, त्या दोन तुकड्यांमध्ये नवीन पुन्हा एक स्पायरोगायरा तयार करण्याची क्षमता असते. मग लक्षात घ्या, ज्या सजीवांमध्ये त्यांचे तुकडे केल्यानंतर तुकड्यांपासून पण नवीन सजीव जर तयार होत असेल, तर अशा मेथडला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो, की ज्याचं एक्झाम्पल कोण आहे, आपल्याकडे स्पायरोगायरा. आणि जर आपण या स्पायरोगायराचा विचार केला, तर इथेच तुम्हाला स्पायरोगायरा हे पूर्ण स्ट्रक्चर आहे, एक पॅरेंटल स्पायरोगायरा आहे, की जो पॅरेंटल स्पायरोगायरा ह्या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड झालेला आहे. जर तो या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड झालेला असेल, तर त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे किंवा त्यांच्यामध्ये क्षमता आहे नवीन स्पायरोगायरा तयार करण्याची. आणि जर त्यांच्यामध्ये नवीन स्पायरोगायरा तयार करण्याची क्षमता असेल किंवा कॅपॅसिटी असेल, तर त्या कॅपॅसिटीच्या बेसवरती हे पुन्हा दोन ए आणि बी असे दोन नवीन स्पायरोगायरा बनवतात. मग लक्षात घ्या, म्हणजे फ्रॅगमेंट तयार झाला, फ्रॅगमेंटचं कन्व्हर्जन नवीन लाईफ मध्ये झालं, म्हणून त्याला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. सुरुवातीला आपण फक्त फ्रॅगमेंट म्हणूयात, पण जर त्या फ्रॅगमेंट मध्ये नवीन सजीव तयार करण्याची क्षमता असेल, देन इट इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. सो किती मेथड पाहिले आता आपण, तीन मेथड. पहिली मेथड कोणती घेतली, फ्युजन, की ज्यामध्ये बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन पाहिलं. सेकंड मेथड कोणती घेतली आपण, की आपल्याकडे असणार बडिंग. बडिंग मध्ये पण आपण दोन प्रकार पाहिले, युनिसेल्युलर सजीवांमध्ये असणार बडिंग आणि मल्टी सेल्युलर सजीवांमध्ये असणार बडिंग, दोघांमध्ये फरक आहे. तिसरा प्रकार आपण कोणता पाहिला, फ्रॅगमेंटेशन, की ज्यामध्ये आपण पाहिलं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. कोणताही अॅनिमल आपलं डिव्हिजन दोन भागांमध्ये करतो, आणि जर आपलं डिव्हिजन दोन भागांमध्ये करत असेल, त्या दोन भागांपासून आपल्याला जी काही लाईफ पाहायला भेटेल, ती लाईफ म्हणजे काय झाली आपल्याकडे, तर फ्रॅगमेंटेशन. आता लक्षात घ्या, तर आपण पुढची मेथड पाहिली, तर पुढची मेथड पाहायला मिळते रिजनरेशन. आता आपला हा चौथा प्रकार आहे. आता असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये वेगवेगळे प्रकार का पडतात, त्याला पण एक कारण आहे. इथे पॅरेंटच एक आहे, आणि एक पॅरेंट असल्यामुळे प्रत्येक पॅरेंट स्वतःच्या ऍडजस्टेबल कंडिशन नुसार किंवा स्वतःच्या ऍडॅप्टेशन नुसार डिव्हिजन करतो. जर तो स्वतःच्या ऍडॅप्टेशन नुसार डिव्हिजन करत असेल, तर आपल्याला त्यांच्या बॉडीमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात, आणि तेच प्रकार आपण इथे पाहतो. पण हे सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये नाही मिळत, कारण तिथे दोनच गॅमेट आहेत, एक मेल गॅमेट, दुसरा फिमेल गॅमेट. आणि जर दोन गॅमेटचं आपण फॉर्मेशन करत असेल किंवा जर दोन गॅमेटचं आपण फ्युजन करत असेल, त्या फ्युजनच्या बेसिसवरती आपण काय पाहतो,
तर एकच मेथड ती म्हणजे सेक्शुअल. मग आता लक्षात घ्या, जर आपण चौथी मेथड पाहिली, चौथी मेथड पाहायला मिळते रिजनरेशन. आता नावातच आहे रिजनरेशन म्हणजे काय, पुन्हा जनरेट करणे किंवा पुन्हा तयार करणे. जर आपण पुन्हा नवीन लाईफ तयार करत असेल तर अशा नवीन लाईफला आपण काय म्हणतो, रिजनरेशन. मग आता लक्षात घ्या, तर आपण ह्या रिजनरेशनचा विचार केला. आता मी एक एक्झाम्पल देतो, मग आपण पुढे जाऊयात. आपण भरपूर वॉल लिझर्ड पाहतो. वॉल लिझर्ड मीन्स पाल. तर आपण घरातली पाल पाहिलं आणि समजा आपण त्या पालीला मारायला गेलो तर ती पाल काय करते, त्यांना इमर्जन्सी कंडिशन मध्ये ती त्यांची टेल पार्ट वेगळा करते. आता टेल पार्ट वेगळं का बरं करते, कारण पालीला क्रिपिंग करायचं असतं. क्रिपिंग म्हणजे लवकर मुवमेंट करायची असते. आणि जर लवकर मुवमेंट करायची असेल तर लवकर मुवमेंट करण्यासाठी त्यांना शेपटी मागे सोडावी लागते. आणि जरी त्यांनी शेपटी मागे सोडली तरी काही दिवसांनी पुन्हा त्या पालेमध्ये नवीन शेपटी आपण तयार होताना पाहतो. जर नवीन शेपटी तयार होताना दिसत असेल देन इट इज द एक्झाम्पल ऑफ रिजनरेशन. हे पूर्ण एक्झाम्पल कोणाचं झालं, तर रिजनरेशन. मग लक्षात घ्या, रिजनरेशन ही अशी मेथड आहे की ज्या मेथडमध्ये नवीन अॅनिमल तयार होण्यासाठी कोणताही बॉडी पार्ट त्यांचा कटिंग अवस्थेमध्ये असेल तर तो पुन्हा नवीन अॅनिमल किंवा नवीन सजीव तयार करू शकतो. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात, एक्झाम्पल प्लॅनेरिया. आता लक्षात घ्या, जर आपण प्लॅनेरियाचा विचार केला तर प्लॅनेरिया हे आपल्याला एक बेस्ट एक्झाम्पल पाहायला मिळतं रिजनरेशनचं. की एक्झाम्पल लक्षात घ्या, समजा आता माझ्याकडे हा एक प्लॅनेरिया आहे. जर मी या प्लॅनेरियाचा विचार केला तर हा प्लॅनेरिया समजा मी 3 भागामध्ये डिवाइड केला. हा भाग 1, भाग 2, भाग 3. समजा मी डिवाइड करताना हे असं डिवाइड केलं. हा एक स्ट्रक्चर झाला, हा एक स्ट्रक्चर आहे आणि हा एक स्ट्रक्चरचा भाग आहे. मग लक्षात घ्या, ते 3 भाग तयार झाले तर 3 भागांमध्ये पुन्हा क्षमता आहे नवीन प्लॅनेरिया बनवायची. म्हणजेच काय, हा भाग पुन्हा जो कट झालेला भाग आहे हा पुन्हा पुढे जाऊन रिजनरेट होतो. जर हा रिजनरेट होत असेल देन इट इज कॉल्ड एज रिजनरेशन. पुन्हा हा जो कट झालेला पार्ट आहे हा पण काय करतो, पुढे जाऊन पुन्हा रिजनरेट होतो. म्हणजे हा झाला सेकंड प्लॅनेरिया. आणि तिसरा, हा पुन्हा तिसरा भाग काय करतो, तर स्वतःची लाईफ पुन्हा क्रिएट करतो. मग लक्षात घ्या, जर तो स्वतःची लाईफ पुन्हा क्रिएट करत असेल तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय एक्झॅक्टली रिजनरेशन. आणि एक्झॅक्टली होणारं रिजनरेशन काय आहे, तर आपण हे तिन्ही प्लॅनेरियांना रिपीट केलं किंवा रिडिवाइड केलं. रिडिवाइड कोणत्या मेथडने केलं, रिजनरेशन. मग लक्षात घ्या, ही आपल्याला पुढची मेथड पाहायला मिळते की ज्यामध्ये आपण असेक्सुअल मेथडचा चौथा प्रकार पाहिला. मी पुन्हा रिपीट करतो, आतापर्यंत आपले 4 प्रकार झाले. पहिला प्रकार आपण फिजनचा घेतला, दुसरा प्रकार आपण बडिंगचा घेतला. हे सगळं लिहा बरं का, हे सगळं तुम्हाला आयोग विचारतंय, आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे आणि हा पाठ करण्याचा भाग नाहीये. एकदा समजला की आपण तो शेवटपर्यंत कन्सेप्च्युअल डिटेल लक्षात ठेवू शकतो, एवढा सोपा हा भाग आहे. देन तिसरी मेथड आपण कोणती पाहिली, की आपल्याकडे असणारं फ्रॅगमेंटेशन, की ज्यामध्ये कोणत्याही तुकड्यापासून किंवा कोणत्याही फ्रॅगमेंट पासून आपण नवीन लाईफ बनवू शकतो. आणि जो सगळ्यात चौथा प्रकार आपण जो शेवटचा पाहिला तो म्हणजे कोणता पाहिला, रिजनरेशन, की ज्यामध्ये कोणताही अॅनिमल किंवा कोणताही सजीव, असा सजीव की तो त्यांच्या रिजनरेट किंवा त्यांच्या कटिंग पार्ट पासून नवीन लाईफ करू शकतो. जर तो कटिंग पार्ट पासून नवीन लाईफ तयार करू शकत असेल देन इट इज कॉल्ड एज रिजनरेशन. मात्र लक्षात घ्या, अजून आपल्याला एक प्रकार पाहायला मिळतो, शेवटचा प्रकार आहे ते आपण स्पोर फॉर्मेशन म्हणूयात. आता स्पोर फॉर्मेशन काय लक्षात घ्या, असे अॅनिमल की जे कम्प्लिटली स्पोर वरती डिपेंड असतात. म्हणजे आपल्याला असे भरपूर काही प्राणी पाहायला भेटणार आहे की त्यांच्या लाईफमध्ये स्पोर स्ट्रक्चर असतं. आणि जर त्यांच्या लाईफमध्ये स्पोर स्ट्रक्चर असेल तर ते स्वतःची बॉडी स्पोर फॉर्म मध्ये तयार करतात. मग लक्षात घ्या, एक्झाम्पल समजा माझ्याकडे एक युनिसेल्युलर लाईफ आहे. जर मी एखादा युनिसेल्युलर लाईफ पाहिली किंवा एक पेशीय पेशी आहे, जर ही एक पेशीय सेल असेल तर युनिसेल्युलर लाईफ मध्ये मला काय पाहायला मिळते, तर यांची बॉडी यांच्या आतमध्ये नंबर ऑफ स्पोर तयार करते. लक्षात घ्या, काय तयार केलेत, नंबर ऑफ स्पोर. आणि जर हे नंबर ऑफ स्पोर बनवत असेल या पूर्ण सर्कलला आपण म्हणतो स्पोर स्ट्रक्चर. आणि जर या स्पोर स्ट्रक्चरचं अमाऊंट वाढलं किंवा यांची डेन्सिटी वाढली, यांची डेन्सिटी वाढल्यामुळे काय होतं, या वॉलवरती प्रेशर येतो. लक्षात घ्या, ही जी साईडची वॉल आहे या वॉलवरती प्रेशर येतो आणि जर या वॉलवरती प्रेशर आला तर ही वॉल ब्रेक होते. वॉल ब्रेक झाल्यामुळे काय झालं, हे नंबर ऑफ स्पोर बाहेर पडले. आणि जर नंबर ऑफ स्पोर बाहेर पडले तर प्रत्येक स्पोर स्वतःची इंडिव्हिज्युअल लाईफ तयार करतो. आणि जर तो स्वतःची इंडिव्हिज्युअल लाईफ तयार करत असेल तर अशाच टेक्निकला आपण काय म्हणतो, स्पोर फॉर्मेशन म्हणतो. मग लक्षात घ्या, स्पोर फॉर्मेशन ही एक इझी कन्सेप्ट आहे की ज्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, कोणताही एक स्पोर असतो तो स्वतःच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ स्पोर तयार करतो. जर तो स्वतःच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ स्पोर तयार करत असेल त्या नंबर ऑफ स्पोर पासून आपल्याला काय पाहायला भेटेल, तर वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल स्पोर पाहायला भेटेल. जर आपण इंडिव्हिज्युअल स्पोर पाहत असेल देन इट इज कॉल्ड एज स्पोर फॉर्मेशन. तर हाच प्रकार काय झाला आपला स्पोर फॉर्मेशनचा. मग लक्षात घ्या,
या ठिकाणी आपण असेक्सुअल मेथडमध्ये जेवढे नंबर ऑफ मेथड्स आहेत किंवा जेवढे नंबर ऑफ टाइप्स आहेत ते सगळे पाहिलेले आहेत. आता आपल्याला यांच्या बेसिसवरती काय करायचंय की जर यांचं इव्हॉल्युशन आपण पाहिलं तर यांचं इव्हॉल्युशन मल्टीसेल्युलर लाईफ मध्ये होतं आणि मल्टीसेल्युलर लाईफ मध्ये इव्हॉल्युशन झालं की ते स्वतःच्या बॉडीमध्ये ऑर्गॅन तयार करतात. मग लक्षात घ्या, जर त्यांनी स्वतःच्या बॉडीमध्ये ऑर्गॅन तयार केले तर त्या ऑर्गॅनच्या बेसिसवरती आपण त्यांच्याकडे पाहतो सेक्सुअल रिप्रोडक्शन. सो आता आपण जो प्रकार घेतला हा असेक्सुअल रिप्रोडक्शन, याच्यावरती आयोगाचे प्रश्न आहेत आणि जेवढे आता आपण नंबर ऑफ एक्झाम्पल पाहिले किंवा नंबर ऑफ मेथड्स पाहिल्या त्या प्रत्येक मेथडचे तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, कारण आयोगाने यापूर्वी एक्झाम्पल विचारलेले आहेत. आता लक्षात घ्या, आता जो पुढचा प्रकार आहे तो पुढचा सेकंड टाईप आपल्याकडे असणारा सेक्सुअल रिप्रोडक्शन. आता सेक्सुअल रिप्रोडक्शन काय ते आता आपण थोडक्यात समजून घेऊयात. आता आपण असेक्सुअल तर पाहिलं की असेक्सुअल मध्ये आपण एकच पॅरेंट पाहतो, पण ज्यावेळेस आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनचा विचार करतो सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला दोन पॅरेंट पाहायला मिळतात. मग एक पॅरेंट असतो मेल आणि सेकंड पॅरेंट आहे फिमेल. आता मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट हे एक्झॅक्टली या टाईपच्या रिप्रोडक्शन मध्ये काय फॉर्म करतात तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे गॅमेट फॉर्मेशन. आपण गॅमेट फॉर्मेशन पाहिलं. गॅमेट म्हणजे काय? गॅमेट ही अशी सेल असते की ज्या सेलमध्ये नवीन लाईफ तयार करण्याची क्षमता असते. मग लक्षात घ्या, अशा सेलला आपण स्पर्म अँड ओव्हरी म्हणतो. जर आपण स्पर्म अँड ओव्हरीचा विचार केला, यांच्यामध्ये प्रत्यक्षात नवीन लाईफ तयार करण्याची क्षमता आहे. जर यांच्यामध्ये नवीन लाईफ तयार करण्याची क्षमता असेल तर अशा भागांना म्हणतो आपण गॅमेट फॉर्मेशन. आता हे गॅमेट फॉर्मेशन कोण करणार तर आपल्याला यांच्या बॉडीमध्ये मिओसिस पाहायला मिळतं. आता सिंपल आहे मिओसिस काय त्याही बद्दल आपण बोलूयात. जर आपण आपला विचार केला तर आपण ज्यावेळेस लहान होतो, समजा आपण 3 वर्षाचे असू किंवा 4 वर्षाचे असू, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन पॉसिबल असणार आहे का? नाही. मग आता आपल्या बॉडीमध्ये जर सेक्सुअल रिप्रोडक्शन पॉसिबल नसेल तर मग सेक्सुअल रिप्रोडक्शन कधी असणार तर लक्षात घ्या, आपली ह्युमन बॉडी 2 स्टेज मधून जाते. एक स्टेज म्हणजे ग्रोथ फेज असते की ज्यामध्ये आपली ग्रोथ अपियर होते. म्हणजे पूर्वी आपण लहान होतो, आता आपण मोठे झालो. तर आपण आता मोठे होत असेल तर ही आपलं ग्रोथ फेज आहे की ज्यामध्ये आपली पूर्ण बॉडी इलॉंगेट होते, ताणली जाते. ताणली गेल्यामुळे आपल्याला आपल्या हाईट मध्ये एक इम्प्रुव्हमेंट पाहायला भेटते. पण ज्यावेळेस आपण पौगंड अवस्थेमध्ये जातो, पौगंड अवस्था म्हणजे पबर्टी एज. मग लक्षात घ्या, पबर्टी एज काय असतं? पबर्टी एज म्हणजे हे असं एज असतं की त्या एज मध्ये मेल आणि फिमेल यांच्या बॉडीमध्ये आपल्याला फिजिकल चेंजेस पाहायला मिळतात. आज आपण हे फिजिकल चेंजेस पाहत असेल तर हे फिजिकल चेंजेस क्रिएट करण्याचं काम कोणाचं आहे? हॉर्मोन्सचं आहे. आता हे हॉर्मोन्स आपल्याला आयोगाने यापूर्वी सुद्धा एक्झामला विचारलेले आहेत. इव्हन राज्यसेवा 2025 आणि त्याच्या आधी पण ग्रुप बी 2024 याच्यामध्ये सुद्धा आयोगाने हार्मोन्स विचारलेले आहेत. मग लक्षात घ्या, जर आपण हार्मोनचा विचार केला तर आपण लास्ट टाइम पाहिलं की हार्मोन्स काय असतात. आपण पूर्ण ग्रंथींचा चॅप्टर पाहिलेला आहे. ज्यावेळेस आपण ग्रंथींचा चॅप्टर पाहिला त्या चॅप्टर मध्येच आपण पाहिलं की आपल्या बॉडीमध्ये असणारे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स एक्झॅक्टली काय करतात तर आपल्याकडे जे काही नवीन प्रकारचे ऑर्गॅन्स जे काही आपल्याकडे व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी ऍक्शन आहे त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम करतात. तर ते व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी ऍक्शन वरती कंट्रोल ठेवत असेल तर हे हार्मोन्स आपल्याला कोणत्या एज मध्ये घेऊन जातात? पबर्टी एज, याला आपण पौगंड अवस्था म्हणतो. जर आपण फिमेल मध्ये पाहिलं तर फिमेल मध्ये जवळपास 10 ते 12 वर्षांच्या पुढे आपल्याला पबर्टी एज पाहायला मिळतं. हेच जर आपण मेलचं किंवा पुरुषांचा विचार केला तर पुरुषांमध्ये आपल्या पबर्टी एज जवळपास 12 ते 14 वर्षांपासून पुढे पाहायला मिळतं. आता लक्षात घ्या, जर आपण टोटल पबर्टी एज पाहत असेल तर टोटल पबर्टी एज आपण ह्या वयात हा आपला ऍव्हरेज रेशो आहे. या ऍव्हरेज रेशोच्या पुढे आपल्याला यांच्या बॉडीमध्ये हार्मोनचं सिंथेसिस होतं. देन त्या हार्मोनच्या बेसिसवरती गॅमेट फॉर्मेशन होईल की जे गॅमेट फॉर्मेशन कोण करेल? मिओसिस करेल. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं की जर आपण पेशी विभाजनाचा जर मिओसिस हा प्रकार घेत असेल तर मिओसिस मध्ये आपल्याला जी तयार होणारी नवीन लाईफ आहे ती त्यांच्या पॅरेंटपेक्षा डिफरंट पाहायला मिळते. जर तयार होणारी नवीन लाईफ पॅरेंटपेक्षा डिफरंट आपण पाहत असेल तर ही डिफरंट लाईफ म्हणजेच काय आहे तर आपल्याकडे असणारं एक मिओटिक डिव्हिजन आहे की ज्या मिओटिक डिव्हिजन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं गॅमेट फॉर्मेशन पाहतो. मात्र लक्षात घ्या, जर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचं गॅमेट फॉर्मेशन पाहत असेल त्या गॅमेट फॉर्मेशनलाच आपण काय म्हणतो? पबर्टी एज. म्हणजे थोडक्यात काय, मेल बॉडीमध्ये स्पर्म तयार होणे आणि फिमेल बॉडीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल असणे. जर फिमेल बॉडीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल असेल किंवा मेल बॉडीमध्ये मेल गॅमेट म्हणजे स्पर्म तयार होत असतील तर हे सगळं कशामुळे होतं तर हार्मोन्समुळे. आणि जर आपण या हार्मोनचा या ठिकाणी विचार केला तर या हार्मोन्स वरती सुद्धा आयोगाचे प्रश्न आहेत. आयोगाने आतापर्यंत जे प्रश्न विचारलेत या चॅप्टरच्या रिगार्डिंग ते सगळे प्रश्न आपल्याला हार्मोनच्या रिगार्डिंग पाहायला मिळतात. आता हार्मोन्स काय तर लक्षात घ्या, जर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा विचार केला
तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात टेस्टोस्टेरॉन हार्मोन. लक्षात घ्या, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणता हार्मोन पाहायला मिळतो? टेस्टोस्टेरॉन. नाव लक्षात घ्या, आयोगाचा PYQ आहे. आयोगाने 2 ते 3 वेळाच्यावरती प्रश्न विचारला. देन जर आपण फिमेल बॉडीचा विचार केला तर फिमेल बॉडीमध्ये आपल्याला पुन्हा 2 हार्मोन्स पाहायला मिळतात की ज्यांना आपण इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन म्हणतो. लक्षात घ्या, कोणता आहे? इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. जर आपण इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉनचा विचार केला तर हे आपल्याला फिमेल बॉडीमध्ये 2 हार्मोन्स पाहायला मिळतात की जे मेन्स्ट्रुअल सायकलसाठी रिस्पॉन्सिबल असतात किंवा मेन्स्ट्रुअल सायकल फॉर्मचं काम करतात. आणि आपण या दोघांचाही विचार केला तर हे दोघे पण आपल्याला त्या पर्टिक्युलर बॉडीमध्ये किंवा मेल बॉडी किंवा फिमेल बॉडीमध्ये पवर्टी चेंजेस क्रिएट करतात. पवर्टी म्हणजे पौगंड अवस्थेमध्ये घेऊन जातात. आणि आपण यांना पौगंड अवस्थेमध्ये पाहत असेल किंवा पवर्टी एज मध्ये पाहत असेल तर पवर्टी एज मध्ये यांचं होणारं सिंथेसिस किंवा पवर्टी एज मध्ये यांचं होणारं जे काही फॉर्मेशन आहे ते फॉर्मेशन म्हणजेच आपलं काय झालं तर सेक्सुअल रिप्रोडक्शन. मात्र लक्षात घ्या, यासाठी आपल्याला पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजून घ्यावी लागेल. त्यानंतर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजून घेऊयात. मात्र लक्षात घ्या, आता आपण एक पॉईंट तर कव्हर केला, तो म्हणजे कोणता? असेक्सुअल रिप्रोडक्शन. आता आपल्याला पुढे काय कव्हर करायचंय? पुढे म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन. आता सेक्सुअल रिप्रोडक्शनचा बेसिक डेटा आपण पाहिला, पण त्यासोबतच आता आपल्याला पाहायचंय की यामध्ये 2 पार्ट असणार आहे. एक पार्ट म्हणजे मेल, दुसरा पार्ट म्हणजे फिमेल. सो त्यामध्ये शिकून घ्यायचंय की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहे, त्याचबरोबर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहे. जर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा विचार केला तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला सगळ्यात फर्स्ट काय पाहायला मिळतं? तर लक्षात घ्या, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटेल की आपल्याला यांच्या बॉडीमध्ये जी काही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, आता हे सगळं आपण स्टडी केलंय बरं का. हे सगळं आपण जी काही आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सेल आहे त्यांचं मिओसिस होतं. मिओसिस झालं की 4 पेशी तयार होतात. हे डिप्लॉइड असतात. डिप्लॉइडचं कन्व्हर्जन हॅप्लॉइड मध्ये होते. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, सेल डिव्हिजन मध्ये. आता लक्षात घ्या, जर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला 2 ग्रंथी पाहायला मिळतात की ज्या ग्रंथींना आपण टेस्टिस म्हणतो. आणि जर आपण या टेस्टिसचा विचार केला तर टेस्टिस मध्ये एक्झॅक्टली मेल गॅमेट तयार होतो की ज्याला आपण काय म्हणतो की आपल्याला असं स्पर्म फॉर्मेशन म्हणतो. मग आपण या स्पर्म फॉर्मेशनचा विचार केला तर हे तयार कसं होतं लक्षात घ्या. आधी डायग्राम समजून घ्या की पूर्ण डायग्राम टेस्टिसची आहे. टेस्टिस या पेअर फॉर्म मध्ये असतात. जर टेस्टिस या पेअर फॉर्म मध्ये असतील तर ते एक्झॅक्टली मेल बॉडीमध्ये मेल गॅमेट तयार करण्याचं काम करतात. मात्र लक्षात घ्या, जर आपण ह्या पूर्ण टेस्टिसचा विचार केला, समजा आता ही आपली एक टेस्टिस आहे, तर आपण ह्या टेस्टिसचा विचार केला, आता आपण यांचं स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला टेस्टिसचं स्ट्रक्चर कोणत्या फॉर्म मध्ये पाहायला मिळेल लक्षात घ्या. सपोज आपल्याकडे एक सर्क्युलर फॉर्म मध्ये असणारी एक टेस्टिस आहे. तर आपण या टेस्टिसचा एक सरफेस एरिया घेतला तर यांच्यामध्ये आपल्याला एक नंबर ऑफ बंच सेल पाहायला मिळतात. याला आपण सर्टोली सेल म्हणतो. लक्षात घ्या, आता हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कशाचं आहे? टेस्टिसचं. ह्या एका टेस्टिस मध्ये आपण स्ट्रक्चर पाहिलं तर यांच्यामध्ये आपल्याला एक बंच पाहायला मिळतो. ह्या बंचला म्हणतात सर्टोली सेल. नाव लक्षात घ्या, यांना आपण काय म्हणतो? सर्टोली सेल. हे नाव लक्षात राहू द्या, महत्वाचे आहे. स्वतः आपण पाहतो की एक्झॅक्टली मेल गॅमेट तयार कसा होतो. स्वतः आपण हे जे स्ट्रक्चर आहे हे कुणाचं पाहतोय? टेस्टिसचं. आणि टेस्टिस कुठे असतात? तर मेल बॉडीमध्ये असणारी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही आउटसाइड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी असते. हे लक्षात ठेवा. जर आपण पुरुषांची प्रजनन संस्था पाहिली, ही कुठे आहे? बॉडीच्या बाहेर आहे. आणि हेच आपण फिमेलचं पाहिलं तर फिमेलमध्ये कुठे असते? इनसाइड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे आउटसाइड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी आणि इनसाइड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी हे असं का? तर लक्षात घ्या, मेल बॉडीमध्ये तयार होणारे जे मेल गॅमेट आहे त्यांचं जे टेम्परेचर आहे ते बॉडी टेम्परेचर पेक्षा जवळपास 2 ते 3 डिग्रीने कमी असतं. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. समजा मी जर माझा विचार केला तर मी एक मेल आहे आणि जर मी एक मेल असेल तर माझ्या बॉडीमध्ये असणारी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कुठे आहे? आउटसाइड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. मग आउटसाइड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी असं का बरं? कारण काय? तर लक्षात घ्या, माझ्या बॉडीचं जे तापमान आहे ते तापमान माझ्या बॉडीमध्ये तयार होणाऱ्या मेल गॅमेट पेक्षा थोडं जास्त असतं. म्हणजेच काय? बॉडीचं तापमान जास्त असेल तर मेल गॅमेटचं तापमान बॉडीच्या तापमानापेक्षा 2 किंवा 3 डिग्रीने कमी असायला हवं. म्हणून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कुठे सापडते? आउटसाइड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. आणि जर यांना आपण आउटसाइड ऍब्डॉमिनल कॅव्हिटी पाहत असेल तर यांची जागा असते इनसाइड स्क्रोटम. लक्षात घ्या, हे स्क्रोटम मध्ये असतात. आता स्क्रोटम काय आहे? एक पिशवीसारखा भाग आहे, एक पाऊच लाईक भाग आहे. एक्झाम्पल लक्षात घ्या, जर आपण स्ट्रक्चर पाहिलं स्क्रोटमचं, हे स्क्रोटमचं स्ट्रक्चर आहे. आणि या स्क्रोटमच्या स्ट्रक्चर मध्ये आपण काय पाहतो? ते 2 टेस्टिसचं स्ट्रक्चर पाहतो. आता आपण हे 2 टेस्टिसचं स्ट्रक्चर पाहिलं तर हे स्ट्रक्चर आपल्याला आतमध्ये आपण कट करून पाहिलं तर असं दिसतं. आता आपण हे पूर्ण स्ट्रक्चर पाहिलं त्या स्ट्रक्चर मध्ये सर्टोली सेल पाहायला मिळतात. देन या सर्टोली सेलच्या आतमध्ये काही सर्क्युलर एरिया पाहायला मिळतो. लक्षात घ्या, नंबर ऑफ लोब्स पाहायला मिळतात. आता जो सर्क्युलर एरिया आहे
यांना आपण लोब्स म्हणतो. लक्षात घ्या, यांना आपण काय म्हणतो? लोब्स म्हणतो. आणि या लोब्सलाच म्हणतात सेमिनिफेरस ट्युब्युल्स. नाव लक्षात घ्या. सो आता आपण दोन नावं वेगळे पाहिले. पहिलं नाव काय पाहिलं? सर्टोली सेल. दुसरं आपण पाहतो लोब्स. लोब्स म्हणजे सर्क्युलर एरिया, की ज्यांना आपण काय म्हणतो? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. नाव लक्षात घ्या, फार महत्वाचे आहे. आणि काही पुरुषांमध्ये हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स डॅमेज होतात. मग अशा पुरुषांना कधीच मुलं होत नाही, आपण स्टराईल म्हणतो. आता लक्षात घ्या, हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स कुठे? ट्युब्युल्स म्हणजे फक्त सर्क्युलर पोर्शन आहेत. हे सर्क्युलर पोर्शन आपल्याला ह्या दोन सर्टोली सेलच्या मध्ये पाहायला मिळतात. तर आपण ह्या दोन सर्टोली सेलच्या मध्ये हे नंबर ऑफ सर्कल पाहत असेल किंवा नंबर ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स पाहत असेल, तर हे काय करतात? ड्युरिंग द एज ऑफ पबर्टी हे स्वतःच्या बॉडीमध्ये मिओसिस करतात. लक्षात घ्या, ज्यावेळेस हे टेस्टिस आपण पबर्टी एज मध्ये पाहतो, पबर्टी एज मध्ये असताना या टेस्टिस मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? तर यांच्या बॉडीमध्ये आपण मिओसिस पाहतो. आणि जर यांच्या बॉडीमध्ये आपण मिओसिस पाहत असेल, त्या मिओसिस पासून इथे तयार होतं स्पर्म. लक्षात घ्या, आता हा जो स्पर्म आहे, जर आपण या स्पर्मचा विचार केला तर हे पूर्ण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म आहे, की ज्यांच्यामध्ये हेड आहे, नेक आहे आणि टेल पार्ट. हे तीन पार्ट आहेत. आणि वरती डोक्यावरती अजून एक कॅप लाईक स्ट्रक्चर असतं, त्यांना ऍक्रोझोम म्हणतात. त्यांचं काम काय असतं? ज्यावेळेस ते फिमेल गॅमेटच्या कॉन्टॅक्टमध्ये जातात, त्या फिमेल गॅमेटला ब्रेक करण्याचं काम कोण करतो? ह्या स्पर्मच्या वरती जो कॅप लाईक भाग आहे, की ज्याला आपण ऍक्रोझोम म्हणतो, तो करतो. मग लक्षात घ्या, आता सगळ्यात फर्स्ट यांच्यामध्ये मिओसिस होईल. मिओसिस झालं म्हणजेच काय? डिप्लॉइडचं कन्व्हर्जन हॅप्लॉइड मध्ये होईल. जर डिप्लॉइडचं कन्व्हर्जन हॅप्लॉइड मध्ये होत असेल तर आपल्याला यांच्या बॉडीमध्ये एक स्पर्म सेल पाहायला मिळतात. आणि या स्पर्म सेल काय होतात? ह्या स्पर्म सेल येतात सर्टोली सेलकडे. सर्टोली सेलकडे आले की तिथे एक बंच बनवतात. लक्षात घ्या, याला म्हणतात बंच ऑफ स्पर्म. मग याच्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की पूर्ण स्पर्म फॉर्मेशन किंवा पूर्ण मेल गॅमेट फॉर्मेशन कशामध्ये झालं? इनसाइड टेस्टिस. आणि जर हे टेस्टिस मध्ये होत असेल तर टेस्टिस मध्ये याला तयार कोणी केलं? तर यांनी, सेमिनिफेरस ट्युब्युल्सने. पण कशामुळे तयार केलं? ते यांच्यामध्ये झालं मिओसिस. आणि मिओसिस झाल्यामुळे मेल गॅमेट तयार झाले. मेल गॅमेट म्हणजे स्पर्म तयार झाले. ते स्पर्म आपण कशामध्ये पाहतो? या सर्टोली सेलकडे. जर ते स्पर्म सर्टोली सेलकडे येत असेल तर ते या ठिकाणी बंचच्या फॉर्म मध्ये असतात. आणि जर ते स्वतःचा एक बंच किंवा स्वतःचा एक ग्रुप बनवत असेल तर या बंच किंवा ग्रुपमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? तर नंबर ऑफ स्पर्म. मग लक्षात घ्या, त्या नंबर ऑफ स्पर्मला न्यूट्रिशन देण्याचं काम कोणाचं आहे? त्या सर्टोली सेलचं. लक्षात घ्या, ते काय करतात? यांना एक्झॅक्टली नंबर ऑफ न्यूट्रिशन देतात. आणि जर ते यांना नंबर ऑफ न्यूट्रिशन देत असतील, त्या न्यूट्रिशनमुळे हे स्पर्म मॅच्युअर होतात. आणि मॅच्युअर झाले की इथून बाहेर पडतात. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, इथून बाहेर पडले की ते जातात डक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये तीन पार्ट खूप महत्वाचे असतात. लक्षात घ्या, पहिला पार्ट म्हणजे टेस्टिस. पहिला पार्ट म्हणजे काय? टेस्टिस. दुसरा पार्ट म्हणजे डक्ट. डक्ट म्हणजे काय? एक गोलाकार भाग असतो, पिशवीसारखा भाग असतो, की जो फक्त कॅरी करण्याचं काम करतो, बाकी काहीच नाही. जसं आपण एखादा ओपन पॅसेज पाहतो. लक्षात घ्या, ओपन म्हणजे लक्षात घ्या, डक्ट म्हणजे काय? वेगळं काहीच नाही. हे अशा स्ट्रक्चरला डक्ट म्हणतात. जे आता मी हे स्ट्रक्चर ड्रॉ केलंय याला मी काय म्हणेल? डक्ट म्हणेल. आणि जर मी याला डक्ट म्हणत असेल तर हा डक्ट म्हणजे काय? आतमध्ये पोकळ भाग आहे. जर हा आतमध्ये पोकळ भाग असेल तर हा आतमध्ये असणारा पोकळ भाग काय करतो? तर या बॉडी मधून हा मेल गॅमेट पास करतो. मग लक्षात घ्या, सो आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये तीन महत्वाचे पार्ट कोणता? एक म्हणजे टेस्टिस, दुसरा म्हणजे डक्ट आणि तिसरा म्हणजे द पार्ट ऑफ पेनिस. तर आपण या तिघांचाही विचार केला तर हे तिघे काय करतात? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे जे काही वर्क आहे ते प्रॉपर डायरेक्शन करण्यासाठी त्यांना हेल्प करतात. मात्र लक्षात घ्या, जर आपण डक्टचा विचार केला तर डक्ट काय? सो एक आयडिया तुम्हाला समजली. आता आपण टेस्टिस पाहिले काय आहे, डक्ट काय असं लक्षात घ्या. ज्यावेळेस हे मेल गॅमेट इथून बाहेर पडतात, ज्यावेळेस हे मेल गॅमेट इथून बाहेर पडतील, मेल गॅमेट इथून बाहेर पडले की ते कॉन्टॅक्ट मध्ये जातात डक्टच्या. आणि जर ते डक्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेले तर डक्ट आपल्याला इथे नंबर ऑफ डक्ट पाहायला मिळतात. हे असे नंबर ऑफ डक्ट असतात. मग लक्षात घ्या, इव्हन मी एक तुम्हाला सिंपल डायग्राम फॉर्म मध्ये दाखवतो. समजा आपल्याकडे हे एक स्क्रोटम आहे, हे स्क्रोटम आहे. स्क्रोटम म्हणजे पाऊच टाईप एरिया आहे. यांच्यामध्ये आता आपण काय पाहिलं की आपल्याकडे नंबर ऑफ टेस्टिस म्हणजे पेअर ऑफ टेस्टिस, दोन टेस्टिस आहेत. या टेस्टिस मधून आता इथे कोण तयार झालं? हे स्पर्म तयार झाले, मेल गॅमेट तयार झाले. जर इथे मेल गॅमेट तयार होत असतील तर मेल गॅमेट जातात पुढून डक्ट मधून. मग लक्षात घ्या, सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक डक्ट लागते, पुन्हा अजून एक डक्ट लागते, पुन्हा अजून एक डक्ट लागते आणि अजून एक डक्ट लागते. मात्र लक्षात घ्या, हे सगळे डक्टचे नावं काय ते समजून घ्या. पहिल्या डक्टला म्हणतात रिटे टेस्टिस. लक्षात घ्या, पहिल्या डक्टला आपण काय म्हटलं? रिटे टेस्टिस. जी दोन नंबरची डक्ट लागते त्यांना म्हणतात एपिडिडायमिस. सॉरी, दोन नंबरच्या डक्टला आपण काय म्हणतो? वास इफ्रन्शिया म्हणतो. वास इफ्रन्शिया, वास
इफ्रन्शिया म्हणतो. 3 नंबरचे जे डक्ट लागते त्याला म्हणतात एपिडिडायमिस. नाव लक्षात घ्या. काय म्हणतो आपण त्याला? एपिडिडायमिस. देन त्यानंतर आपल्याला जी 4 नंबरचे डक्ट लागते त्यांना म्हणतात वास डिफरन्स. लक्षात घ्या. त्यांना आपण काय म्हणतोय? वास डिफरन्स. आणि अजून एक शेवटचे डक्ट लागते त्यांना म्हणतात इजॅक्युलेटरी डक्ट. त्यांना आपण काय म्हटलं? इजॅक्युलेटरी डक्ट. हे सगळे नावं तुम्हाला आपल्या पीडीएफ नोट्स मध्ये पाहायला मिळतील. सगळे महत्वाचे बरं का. जर तुम्ही इथून हा स्पर्म घेतला आणि जर याला तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी मध्ये फर्टाईल करायला गेले तर होणार नाही. नवीन चाइल्ड तयार होणार नाही. हा फक्त स्पर्म आहे, अजून मॅच्युअर नाही. याला मॅच्युअर कोण करेल? हे डक्ट करतील. मग लक्षात घ्या, त्या स्क्रोटम मधून, हा आपला कोणता पार्ट होता? स्क्रोटमचा. या स्क्रोटम मधून ज्यावेळेस स्पर्म बाहेर पडतील ती इथे जातात. इथे गेले म्हणजे कुणाकडे गेले? रिटे टेस्टिस कडे. त्याला सिंपल फॉर्म मध्ये आरटी म्हणा. काय म्हणूयात आपण त्याला? आरटी. याला सिंपल फॉर्म मध्ये व्हीई म्हणा, म्हणजे वास डिफरन्स. याला ई म्हणा, एपिडायमिस. याला व्हीडी म्हणा, वास डिफरन्स. आणि याला काय म्हणा? ई म्हणा, फक्त ईडी म्हणा किंवा इजॅक्युलेटरी डक्ट म्हणा. आता लक्षात घ्या, होतं काय, ज्यावेळेस स्पर्म इथे येतात ते काही दिवस इथे राहतात. इथे काही दिवस राहिले की स्वतःला मॅच्युअर करतात. मॅच्युअर केले की ते इथे जातात. इथून इथे आले की पुन्हा ते इथे काही दिवस राहतात, स्वतःला मॅच्युअर करतात, पुन्हा इथे जातात. पुन्हा इथे गेले की काही दिवस राहतात, स्वतःला मॅच्युअर करतात, पुन्हा यांच्याकडे जातात, पुन्हा स्वतःला मॅच्युअर करतात आणि पुन्हा यांच्याकडे जातात. यांच्याकडे गेले की ते कम्प्लिटली मॅच्युअर झालेले असतात. आणि ज्यावेळेस ते स्पर्म इजॅक्युलेटरी डक्ट कडे पोहोचतील, इजॅक्युलेटरी डक्ट त्यांच्यामध्ये एक लिक्विड ऍड करतो. लक्षात घ्या, एक लिक्विड ऍड करतो. त्या लिक्विडला आपण सिमेन म्हणतो. हा एक मिल्क लाईक फ्लुइड असतो की जो एक व्हाईटिश कलरचा फ्लुइड असतो. जो व्हाईटिश कलरचा फ्लुइड एक्झॅक्टली ह्या स्पर्म मध्ये ऍड होतो आणि स्पर्म मध्ये ऍड झाला की त्याला आपण काय म्हटलं? सिमेन. मग लक्षात घ्या, एक आयडिया तर तुम्हाला आली. त्या टेस्टिसचा पार्ट होता. टेस्टिस मधून जे काही मेल गॅमेट आहे ते आता कुणाकडे गेले? ह्या डक्ट कडे. याला डक्ट म्हणतात. लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस हे डक्ट म्हणजे काय? एक ट्युब्युलर पार्ट आहे की जो आतमध्ये एम्प्टी असतो. आणि जर आतमध्ये एम्प्टी असणारा हा आपण ट्युब्युलर पार्ट पाहिला तर यांच्यामधून आपल्याला हे नंबर ऑफ काय पाहायला मिळतात? तर नंबर ऑफ स्पर्म जाताना पाहायला मिळतात. मग लक्षात घ्या, जर आपण एखादा निरोगी व्यक्ती पाहिला किंवा एखादा हेल्दी व्यक्ती पाहिला तर एका हेल्दी पर्सन मध्ये हा स्पर्म इथून इथपर्यंत जाण्यासाठी जवळपास 45 दिवस लागतात. हे माहित असू द्या. जवळपास किती दिवस लागतात? 45 दिवस. आणि जवळपास यांना 45 दिवस लागत असतील तर 45 दिवसांमध्ये हे गॅमेट इथून इथे पोहोचलेले असतात. मग लक्षात घ्या, 45 दिवसामध्ये जर हे गॅमेट इथून इथे पोहोचत असतील तर याचा अर्थ काय? जवळपास मेल गॅमेट मॅच्युअर होण्यासाठी 45 दिवस लागतात. आणि 45 दिवसानंतर हे गॅमेट इथे साठवले जातात. कशामध्ये? इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये. आणि इथून साठवल्यानंतर ज्यावेळेस त्यांना बॉडीतून बाहेर रिलीज करायचं आहे त्यावेळेस ते विथ द हेल्प ऑफ पेनिस, त्याला आपण युरिनो जेनेटिकल डक्ट म्हणतो. युरिनो का बरं? बिकॉज हा कॉमन पॅसेज आहे. तिथून आपण युरिनचंही फॉर्मेशन पाहतो, तिथून आपण स्पर्मचंही फॉर्मेशन पाहतो. जर आपण दोघांचंही फॉर्मेशन पाहत असेल तर दोनही फॉर्मेशन आपण कशा मार्फत करतो? तर त्या युरिनो जेनेटिकल डक्ट मार्फत करतो. मग लक्षात घ्या, सो या ठिकाणी आपण जो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम साठी लागणारा पार्ट आहे त्या पार्ट मध्ये जो आपला एक्झामचा पार्ट आहे किंवा जो आपली एक्झामची डिमांड आहे, त्या एक्झामच्या डिमांड मध्ये हे सगळे नावं महत्वाचे आहेत. आता मी तुम्हाला म्हटलं हा जो क्रम आहे हा क्रम सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. मग लक्षात घ्या, तुम्हाला तो आपला क्रम नोट्स मध्ये पण पाहायला भेटेल. जर तुम्ही पाहिलं तर आपल्या नोट्स मध्ये हे पहा, इथे सगळं दिलं आपण की तापमान आउटसाइड का असते? बिकॉज तापमान जवळपास 2 ते 3 डिग्रीने कमी असायला लागतं, म्हणून आपल्याला ते तापमान जास्त पाहायला मिळतं. त्याचबरोबर सॉरी ते आपल्या आउटसाइडचा ऍब्डॉमिनल कॅव्हिटी पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं आता हे टेस्टीची नावं पाहिली. हे सगळे टेस्टीज लक्षात घ्या, यांचा क्रम लक्षात ठेवा. क्रम तुम्हाला आयोग विचारू शकतो. सगळ्यात फर्स्ट काय पाहायला मिळते? रिटे टेस्टीज. सेकंड काय पाहायला मिळते? वास इफ्रन्स. थर्ड काय पाहायला मिळते? इपिडिडायमिस. फोर्थ काय पाहायला मिळते? वास डिफरन्स. देन पुढे आहे इजॅक्युलेटरी डक्ट आणि शेवटी आहे युरिनो जेनेटिकल डक्ट. यांच्या मार्फत आपण काय पाहतो? तर आपल्या ह्युमन बॉडी मधून जाणारे मेल गॅमेट, हा क्रम लक्षात घ्या. या क्रमानुसार मेल गॅमेट पास होतात. जर या क्रमानुसार मेल गॅमेट पास होत असतील तर आपण त्यांचं फायनली काय पाहतो? फॉर्मेशन. मग लक्षात घ्या, सो ही सगळी आता आपण जी पाहिली की आता आपल्याकडे काय झाली? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो आता लक्षात घ्या, आता आपण दोन गोष्टी पाहिल्या. पहिला पार्ट म्हणजे काय पाहिला? ते आपल्याकडे असणारं असेक्सुअल रिप्रोडक्शन काय आहे. दुसरा पार्ट म्हणजे काय पाहिलं? की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहे. आता तिसरा जो भाग आहे तो आपण उद्या कव्हर करूयात की ज्यामध्ये आपण एक्झॅक्टली पाहूयात की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय असते किंवा यांच्यामध्ये होणारी मेन्स्ट्रुअल सायकल कशा प्रकारे रन होते ते आपण त्यावेळेस पाहूयात. सो या सेशन मध्ये काही शंका आहे का तुम्हाला? आता आपण जे रिप्रोडक्शन पाहिलं काही शंका आहे का? असेल तर विचारा. आता आपण दोन गोष्टी पाहिल्या, असेक्सुअल आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. उद्याचा जो लेक्चर असेल उद्याच्या भागामध्ये आपण काय पाहूयात की आपल्याकडे असणारी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहे ते आपण पाहूयात.
ओके, काही शंका आहे का? कार्तिक सर, आरती मॅम, काही डाऊट असेल तर विचारा. आणि हे जे आता मी सांगतोय ते लिहित चला बरं का. तुमच्या लेक्चर नोट्स तयार राहू द्या. काही शंका आहे का? असेल तर विचारा. नसेल तर डन किंवा क्लिअर असं कमेंट करा किंवा मेसेज करा. हा, फक्त याचे पीवायक्यू दररोज पाहत चला. ओके, ठीक आहे. पीवायक्यू डेली पाहत चला. पीवायक्यू स्किप करू नका. पीवायक्यू डेली पहा. ओके, थांबूयात आपण इथे. थँक्यू.